ड्रायव्हर आहेत आणि स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके विगर पनवेल यांच्या स्मरणार्थ भव्य आणि दिव्य असेल तर 13 तारखेला रिसर मैदान नो पनवेल या ठिकाणी हे बघायला मिळेल आपल्याला। याची सर्व आल्या चक्रसोरण नोंद घ्या आणि येत्या 15 तारखेला अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्यतेने कुंडलाच कर्जत या ठिकाणी सुद्धा भव्य दिव्य असं मैदान येत्या रविवारी 15 तारखेला कुंडलाच कर्जत या ठिकाणी चक्रांच्या जंगशर्ती होणार आहेत आणि 15 तारखेला उसाटणी या ठिकाणी सुद्धा होणार आहेत। याची कृपया नोंद घ्या। तसेच लक्षात घ्या 18 तारखेला सुंदर असं मैदान कलाम बोरीचीवाडी या ठिकाणी चक्रांच्या जंगशर्ती होतील आणि 18 तारखेला उंबरवाडी मरबाड आणि 20 तारखेला पागरवाडी वलमन फाटा तालुका कर्जत जिल्हा रायगड या ठिकाणी चक्रांच्या जंगशर्ती होतील आणि 22 तारखेला बार्डी कर्जत या ठिकाणी शासनाच्या रिसर परवानगीने आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या मान्यतेने चक्रांच्या जंगशर्ती होतील। येत्या 22 तारखेला प्रथमच मैदान कर्जत तालुक्यात, येत्या 22 तारखेला बार्डीचा सर्वांचा आवडता मैदान आणि येत्या 25 तारखेला कुंडलाच कर्जत या ठिकाणी सुद्धा रिसर मैदान होईल शासनाच्या रिसर परवानगीने आणि 29 तारीख खराव कर्जत सुदामशेठ पवार यांच्या माध्यमातून 29 तारीख खराव कर्जत या ठिकाणी चक्रांच्या जंगशर्ती होतील। याची सर्व आल्या चक्रसोरण नोंद घ्या। हा एकविरा प्रसन्न भगवान शेठ खारीक नांदवल शापुरानं जोर धरले भास्कर यमा उघडा ताकवाडी प्रमुख तिखंड आपण स्टेट जाऊया पायथन नाही बघा आणि आपल्याला शर्ती 22 आहेत। धन्यवाद। त्या भागाची पब्लिक आपण त्याला मागे सरकून राहा भाग्यजावली पब्लिक आपण थोडी मागे सरकायची बघा।